नमस्कार भावी प्राध्यापक विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम-एस सेट 2026 जी एक्झाम होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण काय केलेलं आहे, पेपर फर्स्ट जो ICT आहे युनिट 8 याच्यावरती जो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा जो युनिट आहे 8 पहिल्या पेपरसाठी आपण यापूर्वी 2011 ते 2015 आणि 2016 ते 2020 असे पार्ट 1, पार्ट 2 आणि आजचा आपला 2021 ते 2025 पार्ट 3 असणार आहे ICTवरचा. जेवढेही PYQs असतील विथ इम्पॉर्टंट आपण सारे पाहणार आहोत विथ डिटेलमध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि तुम्ही जर नवीन आला असताल आपल्या टेक सरकार चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. जसं की क्रोनॉलॉजी तुम्हाला विचारली जाते, इयर वाईज असेल, फाउंडर असतील किंवा महत्त्वाचे फुल फॉर्म असतील. हमेशा तुम्हाला एक्झाममध्ये येणाऱ्या काळामध्ये रिपीटेड पाहायला भेटतात. त्याच्यामुळे हे खूप तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे PYQs ठरतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे आणि रिव्हिजन व्यवस्थित करायचं आहे. आता 6 सप्टेंबर 2026ला तुमची सेटची एक्झाम आहे. तुमच्याकडे जवळपास 2 महिने असणार आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित काय करा, अभ्यास करा. चला वेळ न घालवता आपण आजचा आपला जो PYQs आहे 2021 मधला तर तो PYQs आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे, जो ERNET या शब्दाचा योग्य विस्तार पुढीलपैकी कोणता ते सांगायचं आहे. ERNET म्हणजे काय आहे, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. हा फुल फॉर्म तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पर्याय डी असणार आहे. आता याच्याबद्दल जर सांगायचं झालं एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्कबद्दल, तर ते लॉन्च कधी झालं होतं, 1986 साली काय झालेलं आहे, लॉन्च झालेलं आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम इनच्या फंडिंगद्वारे काय झालेलं आहे, हे जॉईंटली लॉन्च झालेलं आहे. आणि कोण चालवतं हे, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत हे रन करतं. आणि फर्स्ट इंटरनेट इंट्रोड्यूस झालं हे कशासाठी, अकॅडमिक रिसर्च किंवा त्याच्यासाठी. चला दुसरा क्वेश्चन पाहूया. हू हेल्प लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्हॉल्युशनिंग इंडिया टेलिकम्युनिकेशन पॉलिसी? म्हणजे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात कोणी मदत केली? तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल, श्याम पित्रोदाबद्दल आपण सर्वांनीच ऐकलं असेल. श्याम पित्रोदा यांनी काय केलं आहे, राजीव गांधी यांना दूरसंचार क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मोलाची काय केली आहे, मदत केलेली आहे. आता आपण श्याम पित्रोदाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना आपण फादर ऑफ इंडियाज टेलिकॉम रिव्हॉल्युशन असं म्हणतो. आणि ते नॅशनल नॉलेज कमिशन म्हणजे NKC आपण असं म्हणतो, 2005 ते 2009 साली ते काय होते, चेअरमन होते, हे आपल्याला माहीत असेल. आणि ते ॲडवायझर होते कुणाचे, प्राईम मिनिस्टर राजीव गांधी यांचे. कधी, 1990 साली प्राईम मिनिस्टर राजीव गांधी यांचे काय होते, ते PMO सल्लागार होते. हे ध्यानात ठेवायचं आहे. आता काही ऑप्शन पाहूया आपण. नंदिनी निलेकनी जर म्हटलं तर ते इन्फोसिसचे कोण होते, को फाउंडर होते. आणि ए राजा जर म्हटलं तर ते युनियन टेलिकॉम मिनिस्टर होते 2007 ते 2010 या साली. चला तिसरा प्रश्न पाहूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज बेसिकली अँड इन्स्टंट मॅसेंजर? आता आपल्याला सर्वांनाच माहीत असेल पुढीलपैकी कोणते मूलभूत इन्स्टंट मॅसेंजर आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपण सर्वजण यूज करतो. कोणतं आहे, व्हॉट्सॲप आहे, इन्स्टंट मेसेंजिंग ॲप्लिकेशन आहे. आणि ते लॉन्च कधी झालं होतं, 2009 साली. आणि त्याचे फाउंडर जर म्हटलं कोणी डेव्हलप केलं तर ते जॉन कोम ब्रेन यांनी काय केलेलं आहे, 2009 साली काय केलेलं आहे, सोशल मीडिया व्हॉट्सॲप जे ॲप आहे इन्स्टंट मेसेंजर ते काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. आता काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिले आहेत, पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक, मार्क झुकरबर्ग यांनी 2004 साली, यूट्यूब आहे, चाड हर्ली आणि जावेद करीम यांनी 2005 साली, ट्विटर आता सध्याचं X आहे, जॅक डोर्सी आणि ऑदर आहेत 2006 साली. हे आपल्याला महत्त्वाचे. इंस्टाग्राम असेल, केविन सेट्रोम 2010 साली. हे व्यवस्थित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ते व्यवस्थित तुम्ही रीड करा, व्हिडिओ पॉज करून पहा, स्क्रीनशॉट काढा. चला चौथा प्रश्न. सारथी इज द वेब पोर्टल ऑफ
म्हणजे सारथी हे कोणत्या मिनिस्ट्रीचं काय आहे, वेब पोर्टल आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांचं हे काय आहे, सारथी काय आहे, वेब पोर्टल आहे. तिथं काय करण्यात येते, सारथी पोर्टलवरती जे वाहनांचे रजिस्ट्रेशन असेल ते तिथं सारथी या पोर्टलवरती करण्यात येतं. आता हे जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्यामध्ये ऑप्शनमध्ये होतं पवित्र पोर्टल, सारथी पोर्टल आणि सरल पोर्टल, हे सर्व पोर्टल दिले ते. कधी कधी क्वेश्चन काय होतं ऑप्शनमधून, पण कधी कधी क्वेश्चन काय होतात रिपीट होतात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता जर सारथीबद्दल जर म्हणलं, वाहन आणि सारथी 2002मध्ये काय झालेलं आहे, लॉन्च झालेला आहे 2002मध्ये. आणि ते कोणत्या 10वी जी पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये हे लॉन्च करण्यात आलेलं होतं. आणि 10व्या पंचवार्षिक योजनेचा आपला कालावधी जर माहीत असेल तर मला कमेंट करून तुम्ही अवश्य सांगायचं आहे. आणि ते कोणाच्या लिडरशिपमध्ये 10वी पंचवार्षिक योजना होती ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. चला 5वा प्रश्न, BYOD इन द कंटेक्स्ट ऑफ डिजिटल इनोव्हेटिव्ह इन हायर एज्युकेशन इन इंडिया. तर आपल्याला BYODचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर आपल्याला काय असणार आहे, पर्याय सी असणार आहे आपल्या उत्तराचं ऑप्शन, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. तर HTMLचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा HTMLचा काय आहे, फुल फॉर्म आहे. आणि हे वेब पेजेस बनवण्यासाठी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज काय करते, यूज केली जाते. खूप फेमस पॉप्युलर लँग्वेज आहे. आणि हे जे डेव्हलप जर कुणी केलं, जर असं जर म्हटलं तर टिम बर्नर्स-ली यांनी काय केलेलं आहे, हे डेव्हलप केलेलं आहे. आणि इयर जर म्हटलं 1933 साली काय केलेलं आहे, हे स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर ऑफ वेब पेजेससाठी खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्याही वेबसाईट आहेत HTMLमध्येच मोस्टली काय बनवल्या जातात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर फाउंडर जर म्हटलं टिम बर्नर्स-ली आणि इयर जर म्हटलं तर 1993, हे ध्यानात ठेवायचं आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इन द इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन. आता सर्वसामान्य जनतेसाठी भारतामध्ये इंटरनेटची सेवा कधी सुरू करण्यात आली होती, कोणत्या वर्षी, तर 1995 साली काय करण्यात आलेली होती, भारतामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा काय केली होती, चालू करण्यात आली होती. तर 2002 जर म्हटलं तर आता आपण काही ऑप्शन पाहूया बाकीचे. ठीक आहे, 2002चा जो IT ॲक्ट आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 1999चा जो न्यू टेलिकॉम पॉलिसी ॲक्ट आहे, हे ध्यानात ठेवा. आणि 1986ला जे एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क आहे, आपण पहिल्याच आपल्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. 1986ला काय झालेलं आहे, ER नेटवर्कची काय केलेली स्थापना झालेली आहे. 1999ला न्यू टेलिकॉम पॉलिसी लॉन्च झालेली आहे. आणि 2002चा IT ॲक्ट आहे. आणि 2005चा जो राईट टू इन्फॉर्मेशनचा एक ॲक्ट आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला, विच अमॉंग द फॉलोइंग इज मोस्ट हेल्पफुल टू टाईप इन रिजनल लँग्वेज ऑन स्मार्टफोन्स. तर आपल्याला स्मार्टफोनवर जो प्रादेशिक भाषेतील मजकूर जो आहे लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये रिजनल लँग्वेज असेल तर मराठी, किंवा अदर स्टेटमध्ये अदर लँग्वेजेस, त्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर युनिकोड आहे महत्त्वाचा खूप. तर युनिकोडबद्दल जर सांगायचं जर झालं तर UTF-8 आहे, हा मोस्टली काय होतो, यूज होतो. आणि UTF-16 आहे आणि UTF-32 आहे, हा कॅरेक्टर आणि सिम्बॉलसाठी काय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, युनिकोड आहे, ध्यानात ठेवा. आता पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे, तर तेच हे ॲप काय आहे, गुगलशी संबंधित आहे. बाकी इथं पेटीएमबद्दल जर सांगायचं झालं तर 2010 साली विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम स्थापन केलेलं आहे. भीम जर म्हणलं, भारत इंटरफेस फॉर मनी, हा फुल फॉर्म ध्यानात ठेवा. 2016 साली NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नरेंद्र मोदीजी यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, ध्यानात ठेवा. तेच जर म्हटलं 2017 साली गुगलचं आहे, न्यू रिब्रँडेड ॲज गुगल पे आहे. म्हणजे जसं आता सध्या आपण गुगल पे वापरतो, गुगल पेचं हे काय आहे, जुनं व्हर्जन आहे. ठीक आहे. मोबिविकी जर म्हटलं तर 2009 साली बिपिन प्रीत सिंग यांनी काय केलेलं आहे, याचं स्थापना केलेलं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा. आता 2023चा हा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भात साहित्याचा समुच्चय काय आहे, ई रिसोर्स लिंक
टू द डिजिटल इनिशिएटिव्ह आहे हे सांगायचं आहे. तर ई शोध सिंधू हे खूप महत्त्वाचं आहे. इथे आपले जे तुमचे जनरल रिसर्च पेपर आहेत इथे ई शोध सिंधूवरती काय आहे तिथं तुम्हाला साठवले जातात ई शोध सिंधूवरती. आणि ई शोध गंगा जर म्हटलं तर तिथं तुमचे PhD थेसिस वगैरे स्टोअर केले जातात. जर ई शोध गंगा जर म्हटलं तर 2009 साली आणि ई शोध सिंधू जर म्हटलं तर 2015 साली हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये क्रोनॉलॉजी विचारली जाईल. इयर वाईज ई शोध सिंधू 2015, ई शोध गंगा 2009 आणि ई शोधगंगा हे PhDच्या थीसिस स्टोअर करण्यासाठी आहे. आणि ई शोध सिंधू हे तुमचे जे ई जर्नल आहेत किंवा रिसर्च पेपर आहेत, पीर रिव्ह्यू जर्नल असतील, स्कोपस असतील, स्प्रिंजेल असतील, ते तिथे स्टोअर केले असतात. आता हे कोण मॅनेज करतं हे प्लॅटफॉर्म ई शोधगंगा, ई शोध सिंधू? तर हे इन्फ्लिनेट जे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क जे आहे गुजरात येथे, ती संस्था काय करते, इन्फ्लिनेट हे मॅनेज करते. हे ध्यानात ठेवा. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला खालीलपैकी पर्यायपैकी काय करायचं आहे, करेक्ट विचारलं इथं. आपण कधी कधी क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होतो. कधी कधी इंग्लिश, कधी कधी मराठी आपण व्यवस्थित केअरफुली काय करायचं आहे, रीड करायचं आहे. आता करेक्ट पेअर सांगायचं आहे आपल्याला. तर PXL ठीक आहे, हे चुकीचे आहे. HDD हे पण चुकीचे आहे. तर करेक्ट जर म्हणलं काय आहे आपलं, KBPS म्हणजे किलो बीट पर सेकंद युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर, हे बरोबर आहे आपलं प्रश्नाचं उत्तर. आणि काय आहे, गिगाहर्ट्स हे चुकीचं आहे. आता इथं पिक्सल जर म्हटलं तर युनिट ऑफ डिजिटल इमेज रिसोल्युशन आहे, कॅमेऱ्यासाठी नाही आहे, हे ध्यानात ठेवा. HDD जर म्हटलं, HDDचा फुल फॉर्म जर म्हटलं, हार्ड डिस्क ड्राईव्ह, हे ध्यानात ठेवा. हे काय आहे, फिजिकल मॅग्नेटिक मेमरी स्टोरेज आहे, हार्डवेअर. हे स्क्रीन हाय स्क्रीनसाठी, हे डेफिनेशनसाठी नाही आहे, हे ध्यानात ठेवा इथे. आणि किलोबीट पर सेकंद KBPS हे मेट्रिक स्टँडर्ड मेजरिंग नेटवर्क डेटा ट्रान्सफर स्पीड हे आहे, हे ध्यानात ठेवा. आणि गिगाहर्ट्ज जर म्हटलं, हे तुमचं युनिट मेजरिंग कॉम्प्युटर जे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे त्याचं ते फ्रिक्वेन्सी स्पीड मापण्याचं हे गिगाहर्ट्ज एकक आहे. हे तुमचं डेटा मेमरी स्टोरेज नाही आहे, हे ध्यानात ठेवा इथे. When you access a site with HTTPS instead of HTTP in the address bar, it primarily means, म्हणजे तुमचं HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये जर असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही काय असता, सेफ असता. एस जर लागलं तर समजायचं तुम्ही काय आहात, सिक्युअर आहात. तर मग आपल्या 12व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता, म्हणजे यू आर ॲक्सेसिंग सिक्युअर कम्युनिकेशन, म्हणजे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. कधीही ध्यानात ठेवायचं, येस जर लागलेला असेल तर आपण समजायचं आपली वेबसाईट सिक्युअर आहे. जर येस नसेल इथं असं तर आपलं ते वेबसाईट सिक्युअर नाही आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. मग HTTPचा जर फुल फॉर्म जर म्हणलं तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हे ध्यानात ठेवा इथं, सिक्युअर प्रोटोकॉल. विच ऑफ द फॉलोइंग शो द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च ऑफ दिस इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. आता आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये इमेज दिलेला आहे मी, काय मीडिया प्लॅटफॉर्म दिलेला आहेत, काय फाउंडर दिलेले आहेत आणि काय इयरची जी इमेज दिलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित रीड करा, तिथं सर्व दिलेलं आहेत. आता काय करायचं आहे, विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम ही आपली करेक्ट काय असणार आहे, जोडी असणार आहे, पर्याय डी असणार आहे. मग ते इयर वाईज जर म्हटलं तर विकिपीडिया 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी काय केलेलं आहे, फ्री कोलॅबोरेटिव्ह ऑनलाईन इनसायक्लोपीडिया आहे हे. जीमेल जर म्हटलं तर 2004 साली पोल बुचेट आणि गुगलचं हे काय आहे, फ्री वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस आहे. यूट्यूब जर म्हटलं तर 2005 साली स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ली, जावेद करीम यांचं काय आहे, यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे. आणि इंस्टाग्राम जर म्हटलं तर 2010 साली केविन सेटस्ट्रॉम, माईक क्रिंगर यांचं हे काय आहे, व्हिडिओ शेअरिंग, सोशल मीडिया किंवा फोटो शेअरिंगचं एक इंस्टाग्राम पॉप्युलर काय आहे, सोशल मीडिया ॲप आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर सोयम टू इन्शॉर द क्वालिटी ऑफ द कोर्सेस कंटेंट. तर आपल्याला सोयमवरील
अभ्यासक्रमांच्या अशाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही आहे? तर आपल्याला सांगता येईल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, म्हणजे त्याला IISc असं पण म्हणता येईल. ते ह्या सोयमचा काय आहे, नियुक्ती झालेली नाही आहे. तर बाकीचे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर IIM आहे, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन हे आहे. हे काय आहेत बाकीचे सोयमचे काय आहेत, कोऑर्डिनेटर आहेत. जे 9 कोऑर्डिनेटर आहेत त्याच्यातले हे 3 काय आहेत, स्वयंचे कोऑर्डिनेटर आहेत. आता आपण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही 9 कोऑर्डिनेटर मला कमेंट्स करून सांगायचे आहेत. नसेल तर माहीत तर आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहणारच आहोत. वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शवते? तर हा मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहे. तुम्ही जर आपले जे फर्स्ट पार्ट सेकंड जर पाहिला असाल तुम्ही 2011 ते 2020 मधले जे क्वेश्चन तुम्ही आता आपल्या काय करायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत. तुम्हाला तिथं लगेच तुम्हाला क्लिक होऊन जाईल. मोस्टली सर्व क्वेश्चन बऱ्यापैकी रिपीटेड आहेत. क्वेश्चनमधून किंवा ऑप्शनमधून रिपीट क्वेश्चन झालेले आहेत. हे तुम्ही फक्त काय करायचं आहे, व्यवस्थित पार्ट 3 पाहायचे आहेत 2011 ते 2025 पर्यंतचे पूर्ण. तर तुम्हाला लगेच ते क्लिक होऊन जाईल. ओके, तर काय म्हणता येईल वेब 2 संदर्भात हे काय आहे, UGCचा स्टँड काय आहे, म्हणजे फुल फॉर्म युजर जनरेटेड कंटेंट. आपण UGC जर म्हटलं तर आपल्याला लगेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आठवतं. तर ते नसून हे काय आहे, वेब 2.0च्या संदर्भात युजर जनरेटेड कंटेंट आहे. चला, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डायरेक्ट टू होम चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. स्वयं हे ऑनलाईन मूक म्हणजेच काय, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स अभ्यासक्रम पुरवते, ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. आता या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, विधान सांगायचे आहेत, चूक की बरोबर दिलेल्या 2 ह्याच्यामधून संदर्भांमधून. तर आपलं दोन्ही विधान काय आहेत, आपले बरोबर आहेत. स्वयं हे DTHच्या समूहाचं स्वयंप्रभा चॅनलचं हे आहे, हे बरोबर आहे. आणि स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रमाचे काय आहे, ट्रान्सफर करण्याची तरतूद तिथे आहे, हे पण ओके आहे. जर पुढं जर म्हटलं तर काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, तुम्ही ते नोट डाऊन करा किंवा लिहून ठेवा. जर स्वयंप्रभा आणि स्वयं जर म्हटलं तर 9 जुलै 2017ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. आणि स्वयंचा फुल फॉर्म तुम्हाला मोस्टली विचारला जातो. बऱ्याच क्वेश्चनमध्ये PYQमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, स्वयंचा फुल फॉर्म. तर नोट डाऊन करून ठेवा. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स, हे स्वयंचा काय आहे, फुल फॉर्म आहे. आणि मूकचा जर म्हटलं तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आहे. हे इंटरॅक्टिव्ह वेब पोर्टल आहे, जे 9वी ते PG पर्यंतच्या जे कोर्सेस आहेत त्यांचं क्रेडिट ट्रान्सफर केलं जातं मूक या अंतर्गत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता स्वयंप्रभा जर म्हटलं तर हे काय आहे, एक ऑनलाईन DTH चॅनल आहे. त्याच्या अंतर्गत तुम्हाला जो डायरेक्ट टू होम तुम्हाला काय क्वेश्चन भेटले जातात. आणि GSAT काय, जिओ सॅटेलाईट 15द्वारे हे प्रसारित केलं जातं 24x7 टाईम. हा तुम्हाला त्याच्यासाठी खुला आहे. आणि 14 DTH चॅनल याच्यामध्ये आहेत स्वयंप्रभाच्या याच्यामध्ये, हे ध्यानात ठेवा. आता नॅशनल कोऑर्डिनेटर्स दिलेले आहेत 9, तुम्ही व्यवस्थित रीड करा. AICT आहे, NPTEL आहे, UGC आहे, CEC आहे, NCERT आहे, NIOS आहे, IGNOU आहे, IIMB आहे आणि NITRR आहे. हे तुम्ही इथं ध्यानात ठेवा. हे काय फुल फॉर्म दिलेले आहेत, नॅशनल कोऑर्डिनेटर्स तुम्हाला विचारले जातील, ते खूप महत्त्वाचे आहेत. आता CAI स्टँड फॉर, तुम्हाला CAIचे काय सांगायचं आहे, इंग्रजीमध्ये दीर्घरूप सांगायचं आहे. तर ह्याला काय म्हणता येईल, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन असं म्हणता येईल. CAIचा फुल फॉर्म कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. द टर्म DOI स्टँड्स फॉर इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग. तर DOIचा शब्दाचा अर्थ आपल्याला खालीलपैकी सांगायचा आहे. शैक्षणिक लेख आणि जे संदर्भासाठी DOI वापरला जातो, तर याला काय म्हणतात, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर असं म्हणतात. जे तुमचे रिसर्च पेपर पब्लिकेशन आहेत तर तुमचे तिथं ते काय URL तिथं DOIचा दिला जातो. म्हणजे तो वेबसाईट जरी गेली तर तुमचा DOIच्या द्वारे तुमचा रिसर्च पेपर तिथं
व्यवस्थित शोधला जातो किंवा ते कंटेंट तिथेच तुमचे राहिले जातात. ठीक आहे. DOI खूप महत्त्वाचा आहे, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? तर घडलेली नाही हे सांगायचं आहे. डिड नॉट टेक हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. कधी-कधी आपण असं वाटतं घडली आहे. तर इथं काय म्हणता येते? घडली नाही. हे व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. तर मग काय आहे? दूरदर्शन ही 1980च्या दशकात घडलेली नाही. तर मग आपण इथं ऑप्शन थ्रू पाहूया. सेपरेशन ऑफ DD फॉर ऑल इंडिया रेडिओ 1976 सालचं आहे, म्हणजे ते 1970च्या दशकामधलं आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग हे 1980च्या दशकातलं नाही आहे. मग आता हे बाकीचे जे राहिलेले ऑप्शन आहेत, हे 3 ऑप्शन बी, सी आणि डी हे सारे 1980, 1990च्या दशकामधले आहेत. फक्त हे चॅनल जे आहे DD ते 1976 ते 70च्या दशकामधलं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. आता कलर टेलिव्हिजन लॉन्च कधी झालं? 1982 साली. त्याच्यामध्ये त्याच्यावरती काय झालं? न्यू दिल्ली एशियन गेम्स काय झाले ते इंट्रोड्यूस करण्यात आले होते कलर टेलिव्हिजनवरती 1982 साली. आता नेटवर्क एक्सपेन्शन 1982 ते 1988 साली काय केलेलं आहे? रुरल एरियामध्ये ट्रान्समीटर बसवण्यात आलेलं आहे नेटवर्कचं, हे जास्त 1982 ते 1988 साली. आता रामायण आणि महाभारत हे कधी 1987 आणि 1988 दरम्यान हे काय झालेलं आहे? ड्युरिंग द लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही काय करायचं आहे? ध्यानात ठेवायचे आहेत. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ फाईल फॉर्मॅट अँड द करस्पॉन्डिंग फाईल्स. तर तुम्हाला काही इमेज फॉर्मॅट दिलेलं आहे, एक्सटेन्शन दिलं आहे, तुम्हाला ते ओळखायचं आहे. आता हे पण खूप रिपीटेड क्वेश्चन आहेत. तुम्ही जर 2011 ते 2025 पर्यंतचे सर्व PYQs ICTचे पाहितले तर मोस्टली रिपीटेड हे पूर्ण ऑप्शन थ्रूच तुम्हाला क्वेश्चन बनवलेले आहेत, तयार झालेले आहेत, हे ध्यानात ठेवा. आता JPG फाईल फॉर्मॅट बरोबर आहे. PPTs प्रेझेंटेशन फाईल फॉर्मॅट बरोबर आहे. FLV व्हिडिओ फाईल फॉर्मॅट बरोबर आहे. मग हे WPT ऑडिओ फाईल फॉर्मॅट नसून हे काय आहे? एक तुमचं ऑफिस रायटर टेम्पलेट आहे, हे तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचं आहे. दोन्ही फाईल नसून हे एक MS वर्डचं फाईल टेम्पलेट फॉर्मॅट आहे. तर मग बाकीचे ऑप्शन जर म्हटलं, JPGचा फुल फॉर्म लिहून घ्या, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. तुम्हाला JPGचं खूप फुल फॉर्म किंवा तुम्हाला एक्सटेन्शन विचारलं जातं. हे स्टँडर्ड इमेज फॉर्मॅट आहे. आणि PPTX म्हटलं तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, हे ध्यानात ठेवा. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचे फाईल फॉर्मॅट आहे. FLV जर म्हटलं फ्लॅश व्हिडिओ, हे व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन आहे आणि डेव्हलप्ड बाय अडोब जे आहे PDF त्यांचं हे काय आहे? FLV फाईल फॉर्मॅट आहे, अडोब यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि WPT हे आपलं WPT काय आहे? ऑडिओ फाईल फॉर्मॅट नसून हे WPS वर्ड प्रोसेसिंग ऑफिस रायटर टेम्पलेट आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपल्याला क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय हे सांगायचं आहे. तर हे ऑप्शन असणार आहे आपलं पर्याय C. तर इट इज इंटरनेट बेस्ड कम्प्युटिंग विच प्रोव्हाइड्स शेअर कॉम्प्युटर प्रोसेसिंग अँड डेटा टू डिजिटल डिव्हाइस ऑन डिमांड. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विविध डिजिटल उपकरणांच्या मागणीनुसार सामायिक संगणक तुम्हाला काय करतं? हे प्रक्रिया व विविध डेटा उपलब्ध करून देण्याचं काय आहे? क्लाउड कॉम्प्युटिंग ही एक सेवा आहे. ज्या वेळेस तुम्हाला काय लागेल? तुमचा डेटा वगैरे उपलब्ध करून देण्याची तिथं क्लाउड कॉम्प्युटिंगवरती सुविधा आहे, हे ध्यानात ठेवा. आता बघा, आत्ताच पाहितलं आपण युनिकोडवरती डबल रिपीट क्वेश्चन झालेला आहे. अगोदर यापूर्वी 2000 आय थिंक 2023-22ला हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता नंतर लगेच 25ला रिपीट झालेला आहे. कोणतीही भाषा उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी, तसेच प्रत्येक अक्षर, संख्या वा चिन्हाला एकमेव द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेत एन्कोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? तर आपल्या सर्वांनाच सांगता येईल युनिकोड असं म्हणतात. आता युनिकोडचे जे मोस्टली 3 टाईप्स ऑफ युनिकोड. फर्स्टली UTF. ठीक आहे. UTF इज मोस्टली यूज फॉर UTF-8. हे ध्यानात ठेवा. मोस्टली काय UTF-8 यूज आहे. आणि UTF
16 आणि यूट्यूब 32. हे 3 टाईप आहेत आणि कॅरेक्टर आणि सिम्बॉलचे हे इनकोडिंगमध्ये किंवा कॅरेक्टरमध्ये हे आपल्याला ओळखण्यासाठी खूप महत्त्वाचं युनिकोड ठरतं. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. आता आपण बघा हे खूप क्रोनॉलॉजीवरती तुम्हाला काही टेक्नॉलॉजी असेल किंवा फाउंडर खूप रिपीटेड मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवितो? तर आपल्याला सांगता येईल टेलिग्राफ, मूव्ही, कॅमेरा, रेडिओ, टेलिव्हिजन हे आपलं दिलेल्या पर्यायामधून ऑप्शन बरोबर असणार आहे. आता याच्याबद्दल जर इयरवाईज जर म्हटलं तर टेलिग्राफ 1830 साली ते 1840 साली काय झालेलं आहे, कमर्शियलाइज्ड बाय शॅम्युल मोर्स अँड ऑदर यांनी डेव्हलप केलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. मूव्हीज कॅमेरा 1880 ते 1890 साली डेव्हलप बाय इन्व्हेंटर्स लाईक लुईज ली प्रिन्स अँड थॉमस एडिसन यांनी काय केलं आहे, मूव्हीज कॅमेरा 1880 ते 1890 साली डेव्हलप केलेला आहे. रेडिओ जर म्हटलं तर 1890-19 साली काय करण्यात आलेलं आहे, हा वायरलेस कम्युनिकेशन डेव्हलप करण्यात आलेलं आहे आणि कोणी गुगली मार्कोनी यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि टेलिव्हिजन जर म्हटलं तर लेटेस्टमध्ये म्हणजेच इयरवाईज जर सांगायचं झालं तर 1920 साली काय केलं आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम काय करण्यात आलेलं आहे, हे टेलिव्हिजनचं बनवण्यात आलेलं आहे. कुणी फिलो फार्सवर्थ अँड जॉन लॉगी यांनी काय करण्यात आलेलं आहे, हे बनवण्यात आलेलं आहे. मग इयरवाईज जर म्हटलं तर आपलं पर्याय बी आपलं हे ऑप्शन बरोबर असणार आहे. टेलिग्राफ, मूव्हीज कॅमेरा, रेडिओ आणि टेलिव्हिजन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टायपिकल फीचर्स ऑफ वेब 2.0? हा पण वेब 2. रिपीटेड क्वेश्चन आहे. तुम्ही पहा, फक्त तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित रीड करायचं आहे, डीपमध्ये थोडंसं स्टडी करायचं आहे. मग त्याच्याबद्दल जर सांगितलं असत नाही आहे म्हटलं इथं इज नॉट, हे ध्यानात ठेवा. इज नॉट नाही जर म्हटलं तर वापरकर्ते असे याचे फक्त निष्क्रिय उपयोगिता असतात. म्हणजेच युजर रिमेन ॲज सिम्पली पॅसिव्ह कन्झ्युमर ऑफ कंटेंट हे नाही आहे. बाकीचे सर्व आपले दिलेले ऑप्शन आहेत. वेबसाईट वर्क विथ अदर डिजिटल सिस्टीम्स, प्रोडक्ट अँड डिव्हाइस हे बरोबर आहे. हायर इंटरॅक्टिव्हिटी अँड कोलॅबोरेशन अमंग युजर बरोबर आहे. आणि युजर जनरेटेड कंटेंट हे खूप रिपीटेड आहे, हे एक ध्यानात ठेवा. युजर जनरेटेड कंटेंट म्हणजेच UGC त्याला असं म्हणता येईल. तर मग आपलं दिलेल्या पर्यायाचं ऑप्शन असणार आहे पर्याय फर्स्ट. नाही म्हटलं तर पर्याय फर्स्ट असणार आहे, बाकीचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे 2021 ते 2025चे PYQs होते ICTचे. खूप महत्त्वाचे आहेत, रिव्हिजन करा. आणि तुम्हाला हा कंटेंट कसा वाटला अवश्य कमेंट करा. काय सुचवायचं असेल तर कमेंट करा. व्यवस्थित स्टडी करा. महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करत ठेवत चला आणि म्हणजे तुम्हाला एक्झामच्या वेळेस रिव्हिजन करायला सोपे जाईल. आता आपण तुम्ही मला कमेंट करून सांगायचं पीपल इन्व्हायरमेंट किंवा हायर एज्युकेशनवरती दोन्हीपैकी आपण कोणत्या टॉपिकवरती PYQs बनवायचे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपले प्लेलिस्टमध्ये जाऊन अजून पण तुम्ही 2011 ते 2025 मधले PYQs पाहिजे नसेल ICTचे, ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो तुमच्या पहिल्या पेपरसाठी सेट असेल, नेट असेल, 10 ते 8 मार्काला तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे. ओके, टेक केअर. थँक्यू एव्हरीवन. अभ्यास करा.